पैज लावा, सांगलीत 55 जागा निवडून येतील. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केलाय. सांगलीतील सभेत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. लिहून ठेवा आणि एकमेकांशी पैज लावा. सांगली महापालिका निवडणुकीत 55 जागा भाजपाच्या येतील, असं भाकीत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय. 55 लिहून ठेवा, एकमेकांशी पैज लावा. भाजप सोडण्याला काही म्हणजे जरी समजा युतीतल्या पक्षांना बरोबर घ्यायचं म्हटलं तर काहीतरी असं ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या ताकदीप्रमाणे देऊ, पण महापौर बीजेपीच राहील. भाजपच्या खासदार माजी खासदारांची भाषा विषारी असून हिंदू मुस्लिम वाद करून शहराचं वातावरण बिघडवत आहेत. आमदार सुलभा खोडकेंनी अनिल बोंडे आणि नवनीत राणांवर टीका केली. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळीही असतात, त्यामुळे कोणीही आम्हाला पाहिजे तसं करू असं समजू नये, असं देखील त्या म्हणाल्या. इथं कुणी जर दादागिरी गुंडगिरी दहशत करत असेल तर ती गुंडगिरी मोडून काढण्याचं पण काम आपण करू शकतो. मी महाराष्ट्रामध्ये सांगतो, ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी देखील असतात. त्याच्यामुळे असं कुणी समजण्याचं कारण नाही की आम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं करू. विषारी भाषा करून जो काही पक्ष आहे तो या ठिकाणी वातावरण बिघडवायचं काम करत आहे आणि या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माणचं काम करत आहे. दादा, आपल्याला लक्ष घालावं लागेल. आमची अमरावती शांत ठेवावं लागेल आणि या शांत ठेवासाठी आपण तसे दादा निर्देश द्याल अशी या ठिकाणी विनंती करते. संपूर्ण राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते. खासदार सुप्रिया सुळेंची आज ठाण्यात सभा होणार आहे. सायंकाळी 7 वाजता सभा होणार असून कळवा या ठिकाणी ही सभा होणार असल्याची माहिती. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींच्या अमरावतीत आज सभा आहेत. बंडेरा या ठिकाणी दुपारी 4 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले. पठाण चौक या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता ही सभा संपन्न होईल. ज्युनियर ठाकरेंनी राज ठाकरेंचं नाशिकमधील भाषण प्रवासादरम्यान ऐकल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अमित ठाकरेंनी प्रवासात वडिलांचं भाषण ऐकलं तर आदित्य ठाकरेंनीही काकांचं भाषण प्रवासादरम्यान ऐकलंय. काल ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये संयुक्त सभा पार पडली आहे. दरम्यान ज्युनियर ठाकरेंनी राज ठाकरेंचं नाशिकमधील भाषण प्रवासादरम्यान ऐकलंय. इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या संख्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. भाजप आणि शिवसेनेच्या प्रचारात अभिनेता गोविंद सामील झालाय. गोविंद बीएमसी निवडणूक प्रचारात पाहायला मिळतोय. कामाठीपुरा परिसरात गोविंदानं प्रचार केलाय. गोविंद यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शायरा एनसी देखील उपस्थित होत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.